डॉक्टर वरुण विलासराव अंदुरे, ग्रामीण बाल आरोग्य सेवेचा विश्वासू चेहरा. सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षण घेत डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करून आपल्या मातीत परतलेले नाव म्हणजे डॉक्टर वरुण विलासराव अंदुरे. बालरोग तज्ज्ञ म्हणून जळकोट परिसरात ज्ञान, अनुभव आणि सेवाभावी वृत्तीने त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. दरवर्षी मोफत रोगनिदान व रक्तदान शिबिरे, गरजू रुग्णांना औषधांची मदत आणि आरोग्य जनजागृतीतून त्यांची समाजसेवा सुरू आहे. ग्रामीण बाल आरोग्य सेवेला नवी दिशा देणाऱ्या डॉक्टर वरुण अंदुरे यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, माझे नाव डॉक्टर वरुण विलास अंदुरे. मी मूळचा राहणार पाटोदा बुजुर्ग, तालुका जळकोट, जिल्हा लातूर येथील आहे. माझे शिक्षण MBBS DCH झालेले आहे. मी बालरोग तज्ज्ञ, व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ आहे. माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण गावात म्हणजे पाटोदा बुजुर्ग येथे झालं आणि माध्यमिक शिक्षण सुद्धा पाटोदा बुजुर्ग येथेच झालं. उच्च माध्यमिक म्हणजे माझी डिग्री MIMSR मेडिकल कॉलेज लातूर येथून MBBS 2013 मध्ये पूर्ण करून नंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी DCH या डिग्रीसाठी, डिप्लोमासाठी मी वालावलकर मेडिकल कॉलेज चिपळूण येथून माझं DCHची डिग्री पूर्ण केली. त्यानंतर मी एक 1.5 वर्षासाठी हैदराबाद येथे एका कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जॉब्स आणि अनुभवासाठी नोकरी केली. त्यानंतर असा विचार आला की आपल्या शिक्षणाचा जो काही उपयोग आहे तो आपल्या समाजासाठी, आपल्याला ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्यांच्यासाठी काहीतरी योगदान असावं म्हणून मी आपल्या गावाजवळ वैद्यकीय व्यवसाय चालू केला. माझ्या व्यवसायात म्हणजे हॉस्पिटलचं नाव, क्लिनिकचं मातोश्री क्लिनिक जळकोट. या ठिकाणी मी बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देतो. त्या सेवेच्या आज जवळजवळ 2019 पासून माझी हॉस्पिटलची सेवा चालू आहे. त्यात हजारो रुग्णांना त्या सेवेचा फायदा झालेला आहे. त्या माध्यमातून माझी रुग्णसेवा झालेली आहे. त्याबरोबरच मी आरोग्य शिबिरे, वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्यानिमित्त, गणेशोत्सवानिमित्त आरोग्य शिबिरं आणि मोफत औषधांचा पुरवठा या प्रकारे सेवा चालू आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबिरं घेणं किंवा इतरही गावामध्ये, माझं स्वतःचं गाव पाटोदा बुजुर्ग सोडून शिंदगी असं वेगवेगळ्या गावांमध्ये सुद्धा आम्ही शिबिरं घेतलेली आहेत. माझ्या या कार्याची दखल घेऊन दैनिक एकमतने माझा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.